नमस्कार मित्रांनो, एन के मित्राचा सल्ला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित अनेक प्रसंगात घेतलेले वेगवेगळे निर्णय आणि या सर्वाचा उहापोह आपल्याशी करून आपल्याला याच्यातनं काही बोध घेऊन मार्गदर्शन होईल या उद्देशाने या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत, ज्याचा अवलंब जर तुम्ही केलात तर माझी खात्री आहे की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात उत्तम प्रतीची प्रगती गाठता येईल. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सर्वसामान्यपणे आपण नोकरी करत असतो, आपण कुठेतरी काम करत असतो, आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनासाठी आपण व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असतो. आपण ज्यांच्याकडे काम करतो, जे आपल्याला पगार देतात, ती कंपनी असेल, ते ऑफिस असेल, तो कोणताही व्यवसायाचा मालक असेल, तर मी माझ्या आयुष्यात याचा अनुभव घेतला आहे की जेव्हा आपण 100 रुपये पगार घेतो तेव्हा आपल्या मनात काम करताना ही भावना असली पाहिजे की मी लाख रुपयाचं उत्पन्न माझ्या या 100 रुपयाच्या पगाराच्या मोबदल्याच्या बदल्यात माझ्या कंपनीला, माझ्या ऑफिसला, माझ्या मालकाला मिळवून देईन. आणि ज्या वेळेला आपण हे उद्दिष्ट मनासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा माझी खात्री आहे, माझा हा अनुभव आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध होतात. माझी तुम्हाला विनंती आहे की कायम तुम्ही जेव्हा नोकरी करताय, एखादं काम करताय, त्या कामामध्ये तुम्हाला पगार किती मिळतो याचा विचार न करता तुम्ही प्रचंड मेहनत करा आणि त्या पगाराच्या बदल्यात त्याच्या 100 पट 1000 पट तुमच्या मालकाला, तुमच्या कंपनीला, तुमच्या ऑफिसला फायदा मिळेल हे उद्दिष्ट ठेवून तुम्ही काम करा. आणि बघा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या कौटुंबिक आयुष्यात कसे पॉझिटिव्ह बदल होतात. आपले विचार आणि आपली कृती हे आपले भवितव्य घडवत असते. आणि म्हणून तुम्ही जर तुमच्या रोजच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये हा विचार मनात ठेवून जर काम केलं आणि मेहनत केलीत तर मी खात्रीशीररित्या तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 6 महिने 1 वर्षात तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळे बदल झालेले तुम्ही पाहाल आणि ते बदल तुम्हाला प्रगतीकडे नेतील, तुमच्या कुटुंबाला प्रगतीकडे नेतील. आणि म्हणून माझ्या आयुष्यातल्या आजवरच्या अनुभवावरनं माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यांच्यासाठी आपण काम करतो, ज्या कंपनीसाठी आपण काम करतो, ज्या कंपनीने किंवा ज्या ऑफिसने आपल्याला नोकरी दिलेली आहे, त्यांची भरभराट होईल हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करा. तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.